ची मोठी बातमी समोर येतेय। मुंबईमध्ये सकाळच्या सुमारास रिमझिम पाऊस कोसळलाय। फेंगल चक्रीवादळाचा मुंबईतही परिणाम पाहायला मिळतोय। सकाळीच मुंबईमध्ये रिमझिम पावसाची हजेरी लागली। कालपासून मुंबईमध्ये ढगाळ वातावरण निर्माण झालेलं आहे। थोडीफार थंडीही सुरू झालेली होती, मात्र तीही गायब झाली आहे आणि आज फेंगल चक्रीवादळाचा परिणाम पाहायला मिळालेला आहे। पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आणि कोकणातही पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला होता। फेंगल चक्रीवादळाचे काही परिणाम हे जसे दक्षिणेकडे दिसत आहेत, तमिळनाडू केरळला व्यापलेला आहे। तसेच काहीसे परिणाम फार मोठ्या प्रमाणात नाही, पण काही परिणाम म्हणजे विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी पाऊस पडेल, काही ठिकाणी रिमझिम पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला होता। त्याप्रमाणे मुंबईमध्ये रिमझिम पाऊस झालेला आहे। सकाळच्या सुमारास हा पाऊस कोसळलाय। आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जुई जाधव। मुंबईत खरं तर थंडीची चाहूल जाणवू लागली होती, मात्र त्याच थंडीत आता पावसाने देखील हजेरी लावली आहे। सकाळच मुंबईमध्ये पावसाला सुरुवात झाली असून मुंबईकरांना पावसाची रिपरिप जाणवली आहे आणि हलक्या हलक्या सरी पावसाच्या मुंबईकरांना ऐन थंडीत अनुभवायला मिळतात। खरं तर एक चक्रीवादळ येणार आहे आणि त्याचेच परिणाम म्हणून मुंबई आणि जो कोकणपट्टा आहे त्याला पावसाचा इशारा दिला होता, रेड अलर्ट दिलं होतं। मात्र सकाळीच पावसाने हजेरी लावलेली आहे आणि मुंबईकरांना ऐन थंडीत पावसाची हजेरी पाहायला मिळते, पावसाचा अनुभव घ्यायला मिळतात। यामुळे खरं तर नागरिकांच्या ज्या तब्येती आहेत त्याच्यावरती परिणाम होऊ शकतो आणि अनेक जे आजार आहेत ते देखील उद्भवू शकतात। त्यामुळे नागरिकांनी देखील निश्चितच या सगळ्याची काळजी घेतली पाहिजे आणि आपल्या तब्येतीची देखील काळजी घेतली पाहिजे असं आवाहन वारंवार केलं जात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव नाईकसह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई।